एक कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, यामुळे रंग आणि स्वाद चांगला येतो। 2 पालक प्युरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात ठेवल्यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो। 3 आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे, नंतर हवा बंद बरणीमध्ये ठेवावे। 4 पिळलेले लिंबाचे टरफल फेकून न देता पितळेचे भांडे घासण्यासाठी वापरू शकता, भांडे चमकदार होतात। 5 घरात भाजीला काही शिल्लक नसेल तर साठवणीतील बटाटा वेफर्स पाण्यामध्ये भिजत घालून बटाटा वेफर्स भाजी बनवू शकता। 6 ऑमलेट बनवताना त्यामध्ये बारीक तुकडा आल्याचा किसून घातल्याने ऑमलेट चवदार बनते। 7 मासे कुरकुरीत होण्यासाठी काळा मसाला वाटण न वापरता तांदळाचे पीठ आणि बारीक रव्यामध्ये कोरडा मसाला, मीठ मिक्स करून त्यामध्ये मासे फ्राय करा। 8 पुरी लाटून घ्यावी आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, यामुळे तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। 9 सुकी फ्लोअर बनवताना 1 चमचा डाळीचे पीठ मिक्स करा, त्यामुळे भाजी मसालेदार आणि चमचमीत दिसते। 10 कोणतेही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा, यामुळे भाजीला छान स्वाद येतो। 11 तांदळाची खीर पातळ झाली असेल तर बारीक रवा भाजून मिक्स करू शकता, खीर घट्टसर होते। 12 दही घट बनण्यासाठी दुधामध्ये तुरटी फिरवा, दही घट बनते। 13 हिंगाचे सेवन केल्याने साखरेची डायबेटिक पातळी नियंत्रित राहते। 14 तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात धरा। 15 दिवसातून एकदा तरी दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते। 16 प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्यास उलटी मळमळ थांबते। 17 किचन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी साबण लिक्विडचा वापर करावा। 18 आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात, किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे, त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाही। 19 कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात सर्वात आधी हळद घालावी, त्याने फोडणीचे तेल उडत नाही। 20 तांब्या पितलची भांडी घासून हात काळे पडल्यास हाताला लिंबू, हात स्वच्छ होतात। 21 बऱ्याचदा तुरडाळ कुकरला नीट शिजत नाही, त्यामध्ये 2 पाकळ्या लसूण घातला तर डाळ छान शिजते। 22 वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्या। 23 ग्रेव्हीमध्ये आलं लसूण पेस्ट घालायची असल्यास कांदा चांगला परतल्यावर घालावी, कांदा व टोमॅटो एकत्र कधीच परतू नये। 24 कांदा परताना त्यात चिमूटभर मीठ व थोडीशी हळद घालून झाकून 2 मिनिट वाफ द्यावी, कांद्याचा स्वाद अजूनच वाढतो। 25 पुरणपोळी करताना तांदळाची पिठी वापरावी, त्यामुळे पुरणपोळी चिकटत नाही व पटकन लाटली जाते। 26 शेवग्याच्या शेंगा बाजारातून आणल्यावर तशाच ठेवल्यास त्या वाळतात, तर त्या शेंगा कापून हवाबंद डब्यात ठेवाव्यात। 27 लिंबू सरबत करताना त्यात किंवा पुदिन्याचा रस टाकल्यास सरबत स्वादिष्ट होते। 28 शेंगदाणा भाजून चटणी करते वेळी त्यात थोडे तीळ घाला, चटणी खूप स्वादिष्ट होते। 29 तळण तळून आणल्यावर पीठ चाळूनच डब्यात भराव, म्हणजे सारखं पीठ चाळायची गरज पडत नाही। 30 भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात, चिरल्यावर धुतल्यावर त्यातील पोषक तत्व नष्ट होतात। 31 सर्दीमुळे घसा बसला असेल तर सकाळी गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून पाण्याच्या गुळण्या करा, घशाला लगेचच आराम मिळेल। 32 किचन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी साबण लिक्विडचा वापर करावा। 33 रोज सकाळीच गरम पाणी पिल्याने छातीतील कफ मोकळा होतो। 34 हळद आणि मध एकत्र करून 1 चमचा रात्री झोपताना घेतल्यास खोकला कमी होतो।
35 थंडीच्या दिवसात हातपाय कोरडे पडत असतील तर अंघोळ करताना पाण्यात 1 ते 2 थेंब खोबरे तेल टाका. 36 कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेलेच वापरावेत, रंग छान येतो. 37 आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. 38 टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना टोमॅटो केचप ही वापरू शकता. 39 मासवडी बनवताना बेसन पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण मिक्स करा, मासवडी वळवताना फाटत नाही किंवा चिरा पडत नाही. 40 फ्रीजमध्ये ठेवलेल्या गव्हाचं पीठ खूप थंड वाटत असेल तर गरम पाणी करून त्यामध्ये गव्हाच्या पिठाची वाटी ठेवा, पीठ काही मिनिटातच नॉर्मल बनेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.